कधी तुमच्या लक्षात आलंय का, की आपण हो म्हणत-म्हणत किती थकतोय? मी ते काम करते ना. हो, तिथे जायचंय का? काही प्रॉब्लेम नाही, मी जाऊन येते. हो, मी ते सुद्धा घेऊन येईल नक्की. हो, चालेल आपण डेटवर जाऊ ना. आणि मग रात्री बेडवर पडल्यावर मी त्याला हो का बोलले? मला ते काम नव्हतं करायचं. असं होतं. आज आपण बोलणार आहोत, की नो म्हणणं सेल्फिश नसतं. ती एक फर्स्ट स्टेप आहे सेल्फ लव्हची. मला आठवतंय एकदा माझ्या ऑफिसमध्ये टीम लीडने विचारलं, की "तू हे काम पण करशील का?" ऑलरेडी माझ्याकडे एवढे सारे काम पेंडिंग होते आणि त्यात टीम लीडने अजून एक काम दिलं आणि मी सुद्धा हो बोलले त्यांना. मग काय, वीकेंड कॅन्सल, झोप होणार नाही आणि स्ट्रेस हाय लेव्हलवर. कारण डेडलाईन खूप जास्त जवळ होती. आणि एवढं सगळं काम करून सुद्धा एक थँक यू सुद्धा नाही. एक दिवस ना माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं, की "तू माझ्यासोबत शॉपिंगला येशील का?" माझा मूड अजिबात नव्हता. पण तरीसुद्धा मी बोलले, "हो, येते ना." मग 5 तास तिथे शॉपिंग करून मला समजलं मी हे स्वतःला का टॉर्चर करते एवढं सगळं. आणि मग तेव्हा डिसाईड केलं, की यार आत्ता म्हणजे नो पण एक फुल सेंटेन्स हवंय. जर तिला वाईट वाटलं तर वाटून दे. मला काही फरक पडणार नाही. कधी-कधी असं वाटतं ना, की मी सगळ्यांसाठी खूप करतीये, पण माझ्यासाठी तेवढं कोणच एफर्ट घेत नाहीये. कारण कसं आहे ना, की बाउंडरीज नसल्या, की सर्वजण तुमचे येस गृहीतच धरतात. निशा, अच्छा निशा तर येणारच, फिक्स आहे तर. तर तेव्हापासून मला वाटते बाउंडरी सेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट झालंय माझ्यासाठी. आपण हो का म्हणतो? कारण आपल्याला वाटतं, की मे बी जर आपण नाही बोललो, तर ते आपल्याला परत विचारणारच नाही. फिअर ऑफ रिजेक्शन. लोक काय म्हणतील? मी जर नाही बोलले, तर तो परत माझ्याशी बोलेल का? किंवा तिने आत्ता मला विचारले शॉपिंगसाठी, नंतर ती मला विसरून गेली तर? किंवा आपण यासाठी पण बोलतो, की नीड टू बी लाइक. सर्वांना मी आवडलीच पाहिजे. लहानपणीपासून आपल्याला शिकवलं आहे, की गुड गर्ल बनायचं. कोणी पण काही काम केलं, की तेवढं करायचं, थँक बोलायचं आणि सगळ्यांना हॅपी ठेवायचं. पण असं होत नाही आजकाल. किंवा एक गिल्ट राहते. यार मी तिला नो बोलायलाच नको हवं होतं. माझ्यामुळे तिचं पण कॅन्सल झालं. नाही म्हटलं तर मी वाईट बनेल ना. पण हॉनेस्टली असं करता-करता आपण स्वतःला ड्रेन करतोय, हे तुम्हाला का नाही समजत आहे? आणि ते मला समजलंय. त्यामुळे एक बाउंडरी बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट झालंय माझ्यासाठी. 3 स्टेप्स आहे टू स्टॉप पीपल प्लीजिंग. फर्स्ट आहे नो युअर वर्थ. तुम्हाला ना तुमची किंमत कळायला हवी. सगळं मॅनेज करणं म्हणजे स्ट्राँग असणं अजिबात नाही. सगळं मॅनेज करणं म्हणजे कधी थांब, आता थांबावं लागेल, हे म्हणणं आहे. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तुमचं टाईम, एनर्जी, इमोशन्स मर्यादित आहे, खूप जास्त मर्यादित आहे आणि ते तुम्हाला ना सेव्ह करायला हवंय. कारण जर तुम्ही ते असेच मुफ्त वाटत गेले, तर एक दिवस असा येईल की तुमच्याकडे काहीच राहणार नाही आणि कोणी तुम्हाला देणार पण नाही. फर्स्ट आहे नो युअर लिमिट्स. सगळं मॅनेज करणं म्हणजे स्ट्राँग असणं अजिबात नाही. स्ट्राँग म्हणजे कधी थांबायचंय हे ओळखणं आहे. तुमचे टाईम, एनर्जी आणि इमोशन खूप जास्त मर्यादित आहे. जर तुम्ही तुमचं टाईम, एनर्जी आणि इमोशन असंच लोकांना वाटत राहिलात, तर तुमच्याकडे ते काहीच वाचणार नाही आणि हे सगळं खूप जास्त थकवणार आहे. सगळ्यांना नाही देता आलं तरीसुद्धा ओके आहे. काहीच चुकीचं झालं नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल मी चुकीची आहे, तर नाही, तुम्ही अजिबात नाही आहात. यू आर नॉट सेल्फिश, यू आर सेल्फ अवेअर. आणि आत्ताच्या काळात सेल्फ अवेअर होणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जर आपण सेल्फ अवेअर नसाल, तर लोकं आपल्या साध्यापणाचं खूप जास्त फायदा उचलतात. त्यामुळे यू हॅव टू बी सेल्फ अवेअर. तुम्हाला इनफ आता कधी थांबायचं हे ओळखता आलंच पाहिजे. सेकंड म्हणजे लर्न टू से नो. मी सुद्धा अशी आहे, की मला नाही बोलता येत नाही अजिबात. पण मी खूप जास्त ट्राय केलेत आणि त्यानंतर मी शिकली आहे, की नाही बोलणं म्हणजे तुम्ही रूड आहात असं अजिबात नाहीये. नाही बोलणं म्हणजे तुम्ही चूज करत आहात, की तुम्हाला या सिच्युएशनमध्ये जायचं आहे की नाही अँड व्हिच इज अन अमेझिंग थिंग फॉर युअरसेल्फ.
नॉट फॉर अदर्स. लोकांना अजिबात आवडत नाही जेव्हा तुम्ही त्यांच्या अपोजमध्ये जातात. मे बी त्यांना राग येणार, पण तुम्हाला हे शिकावं लागेल की तुम्ही त्यांचं मन बिना दुखवता तुम्ही नाही कसं म्हणतायत. तर यू हॅव टू से नो, बट विथ ग्रेस. तर फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला शॉपिंगला नाही जायचं तुमच्या मैत्रिणीसोबत, तर तुम्ही कसं म्हणणार तिला? तुम्ही कसं रिप्लाय करणार तिला? की आय एम सो सॉरी, आत्ता माझ्याकडे खूप जास्त काम आहे. मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत आत्ता. मे बी 2 दिवसानंतर मी फ्री होईल. माझं ऑफिसला पण सुट्टी आहे, तेव्हा आपण जाऊ शकतो. दिस इज अ परफेक्ट वे टू से नो टू अ फ्रेंड. मग ती सुद्धा तुम्हाला समजून घेईल, की ओके तिचं ॲक्चुअलमध्ये काम आहे, ती बिझी आहे, त्यामुळे ती नाही म्हणतीये. आणि 2 दिवसानंतर चालेल, तेव्हा मी सुद्धा फ्री आहे, आपण मग जाऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि जर तुम्ही तिला डायरेक्ट असं बोललं, की "नाही गं, नाही यार मला नाही यायचंय शॉपिंगला तुझ्यासोबत." धिस इज अ व्हेरी बॅड वे टू से नो. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही असं बोलताल, तर तुमची फ्रेंड नक्कीच ती खूप जास्त हर्ट होईल आणि मे बी नेक्स्ट टाईम ती तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. सो येस, से नो बट विथ ग्रेस. तुम्ही कसं बोलतात ना, हे खूप जास्त सिंपल आहे, बट इट इज व्हेरी पॉवरफुल. तर हां, स्टार्टिंगला ऑकवर्ड वाटेल, की तुम्ही कधीच आत्तापर्यंत नाही बोलला नाही आहोत. पण आता बोलावं लागतंय, बिकॉज यू हॅव टू सेव्ह युअर टाईम, एफर्ट अँड पीस. थर्ड आहे, प्रायोरिटाइज युअरसेल्फ फर्स्ट. मी आत्ता पाहिलंय, मी माझ्या घरात सुद्धा पाहिलंय, की लेडीज, महिला कोणतीही स्वतःला प्रायोरिटी देतच नाही. घरचं काम आहे, हो ठीक आहे करणार. बाहेरचं काम आहे, हो ठीक आहे लगेच करणार. आणि मग जेव्हा स्वतःसाठी वेळ हवा असतो, तेव्हा वेळच राहत नाही. मी सुद्धा अशीच आहे. मी स्वतःला आधी अजिबात प्रायोरिटी देत नव्हते. पण आत्ता सर्वात आधी मी माझ्या स्वतःला प्रायोरिटी देते आणि त्यानंतर विचार करते, की बाकीच्यांना काय हवंय, ते इम्पॉर्टंट आहे की नाही माझ्यासाठी. एक्झॅक्टली. आपण सगळ्यांसाठी अवेलेबल राहतो, पण स्वतःसाठी ना वेळच काढत नाही. सेल्फ केअर, रेस्ट, मेंटल पीस, एक छोटंसं ब्रेक, जो आपल्याला एनर्जी देतो, जो आपली जी एनर्जी कन्झ्युम झाली आहे, ती आपल्याला पुन्हा देतो. त्यासाठी सुद्धा आपण टाईम काढत नाही. आणि हे महिलांमध्ये खूप जास्त मी पाहिलं आहे, की माझ्या घरच्यासुद्धा, माझी आई, आजी स्वतःसाठी काहीच नाही करायचं. त्यांना सगळं दुसऱ्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी, माझ्या वडिलांसाठी किंवा नातेवाईकांसाठी करायचं असतं. करा, पण स्वतःला जे आवडते ते आधी करा. जसं तुम्ही स्वतःला बघतात, व्हॅल्यू देतात, इतर लोकं, आजूबाजूचे जे लोकं आहेत, ते सुद्धा तुम्हाला तसंच ट्रीट करणार, व्हॅल्यू देणार. जर तुम्ही स्वतःलाच व्हॅल्यू नाही दिली, तर मे बी तुम्हाला सगळेजण गृहीतच धरणार. तर येस, प्रायोरिटाइज युअरसेल्फ, विच इज अ नेसेसिटी नाउअडेज. मित्रांनो, लक्षात ठेवा आपण आपल्या लाईफचे ना मेन कॅरेक्टर आहे. दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरू नका. बाउंडरीज क्रिएट करणं म्हणजे एक भिंत क्रिएट करणं असं नाही आहे. बाउंडरीज क्रिएट करणं म्हणजे ते एक फिल्टर आहे, ते एक ऑप्शन आहे, की मला त्या सिच्युएशनमध्ये जायचं आहे की नाही? मला तुमच्या एनर्जीमध्ये तुम्हाला येऊन द्यायचं आहे की नाही? आणि तुम्ही एकदा जर बाउंडरी ठेवायला चालू केला, तर तुम्ही बघता तुम्ही स्वतः खूप जास्त कॉन्फिडंट होताल, तुम्हाला पीस भेटेल आणि सर्व काही गोष्टींचं कंट्रोल तुमच्या हातात असणार. येस गाईज, प्लीज बाउंडरीज ठेवायला चालू करा. कारण बाउंडरीज जर नाही ठेवलं, तर तुम्ही एवढे जास्त ड्रेन होणार आणि रोज थकल्यावर तुम्ही तुमच्या गोल्सकडे काम करू शकणार नाही. सो येस, प्लीज सेट बाउंडरीज, स्टॉप पीपल प्लीजिंग and prioritize yourself. Just focus on your goals. That's it. That's it. It is very easy but hard. कमेंट करा आज तुम्ही कुठली बाउंड्री सेट करणार आहात. हे व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना खरंच बाउंड्रीची खूप जास्त गरज आहे किंवा त्यांना माहीत पडलं पाहिजे की जर तुम्ही पीपल प्लीजिंग स्टॉप नाही केलं तर काय काय होऊ शकतं. सबस्क्राईब करा कारण आपण एकत्र सेल्फ ग्रोथ जर्नीमध्ये सोबत आहोत. आणि हा एपिसोड आहे 6th.
सो येस, जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि गाईज, आपण ना या जर्नीमध्ये सोबत आहोत. तर येस, स्टे ट्यून. स्वतः मोटिवेट व्हा, मला सुद्धा मोटिवेट करा. वी विल ग्रो टुगेदर गाईज. ओके, बाय.